सिंधुदुर्गाच्या देवगड इथं तरुणीचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 6 संशयितांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयितांमधील 4 जण पोलीस सेवेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। माझं ऐकून 2 मिनिटं ऐकून तरी घे। सर्व संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। सिंधुदुर्गाच्या देवगड इथं तरुणीचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 6 संशयितांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांच्याकडून। रोहन, काय हा सगळा प्रकार आहे? लागवी मॅडम, नक्कीच अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे देवगडमध्ये। देवगडमध्ये 24 तारखेला सप्टेंबरला संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान ही घटना घडली आणि याच्यामध्ये 6 जण हे पर्यटनासाठी आले होते। काही जण ते वसई जो भाग आहे तिथले जण होते आणि काही नांदेड मधले, एकंदरीत हे मित्र असतील अशी आता पोलिसांनी काही माहिती दिली या संदर्भात। आणि त्यावेळी एक युवती जात होती, देवगड जो बंदर आहे, एसटी स्टँड करून जो देवगड बंदरकडे रोड जातो त्या मार्गावरून एक युवती येत होती आणि त्यांनी तिला हटकलं त्यावेळी आणि तिला सांगितलं की तू कार थांबवून तिला सांगितलं की पत्ता विचारला तिला आणि विनयभंग केला, म्हणजे हात पकडून तिचा छेडछाड आणि विनयभंग केला। त्यावेळी इनोव्हा कारमध्ये जे संशयित होते, माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गीते, शंकर गीते, प्रवीण रानडे, या संशयितांना त्यांची टिंगलटवाळी सुद्धा केली त्या युवतीची। आणि या संदर्भात लगेच युवतीने फोनाफोनी करून तिथले काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा आपल्या घरातील मंडळींना बोलवलं आणि सगळी माहिती दिली। आणि यापूर्वी म्हणजे धक्कादायक आणखी घटना की त्या जे हे होते पर्यटक आले होते त्यांनी त्या युवतीला गाडीत सुद्धा खेचण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर इजा पोहोचण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा म्हणजे प्रयत्न केला। परंतु या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले देवगड मधले आणि त्यांनी या प्रकरणावर त्यांना जाब विचारला। त्यावेळी जसं आपण पाहतो की त्यांनी अक्षरशः जे मध्यतुंद स्थितीत होते अशी माहिती समोर येते थोडीशी की या कारणामुळे सुद्धा त्यांनी असं केलं आणि त्यावेळी त्यांनी ते हातपाया पडायला लागले नागरिकांच्या, अशी एकंदरीत माहिती समोर येते। आणि लागवी मॅडम, एकंदरीत आता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आणि धक्कादायक म्हणजे जे पोलीस शिपाई जे आहेत हरिराम गीते आणि प्रवीण रानडे हे वसई येथे वाहतूक शाखा कार्यरत आहेत, तर त्यातील एक जण अजून जो आहे तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल पोलीस आणि एक जण राज्य राखीव पोलीस दल इथे कार्यरत आहेत। त्यामुळे अतिशय धक्कादायक अशी घटना घडली देवगडमध्ये असं आणि त्यामुळे सिंधुदुर्गात सुद्धा या घटनेने खळबळ माजलेली आहे। लागवी मॅडम। निश्चित रोहन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भामध्ये आता प्रतिक्रिया सुद्धा समोर येते। नितेश राणे यांनी काय म्हटलंय पाहूया आपण। आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे, कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले, एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला। ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले, त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल, दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ, असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही। आमचे लोक प्रेमळ पण आहेत, पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत। संपूर्ण केसवर आमचे बारकाईने लक्ष आहे, त्या संबंधित लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा होईल, कठोर शिक्षा होईल, शासन होईल, एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।